नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी कल्पेश चाळके तुम्हा सगळ्यांचं एका नव्या यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आहे समाप्ती म्हणजे मागील 7 दिवस जो आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे त्याची आज सांगता होणार आहे. तर मंदिरामध्ये आमच्या आज काल्याचं कीर्तन होईल, त्यानंतर महाप्रसाद होईल आणि संध्याकाळी दिंडीसुद्धा असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. तर हे आहे आमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. दरवर्षी मे महिन्यामध्ये इकडे अखंड हरिनाम सप्ताह असतो. या वर्षीचं हे 44वं वर्ष आहे, ज्याचं आता हे काल्याचं कीर्तन सुरू आहे. तो काला आहे ना, आम्ही एकट्याने खाऊ नाही. आपण पद्धत आहे ना, काला एकमेकाला वाढवायची. एकमेका देऊ मुठी तिथे घालू उंबरे. आणि असं जर ही जर पद्धत व्यवहारात जरी ठेवली ना, व्यवहारात जरी ही पद्धत ठेवली तर सर्वांचं पोट भरतं. त्याचा राक्षस आणि देव दोघांचं एकत्र जेवण ठेवलं. तर मंडळी, आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाला पावसानं सुद्धा हजेरी लावलेली आहे. जस्ट पाऊस पडून गेला आहे. तिकडे कीर्तन चालू आहे आणि इकडे मंदिराच्या मागच्या साईडला जेवणाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे, म्हणजे जेवण बनवत आहेत. ही मंदिराची बॅक साईड आहे. इकडे सगळं जेवणाची तयारी चालू आहे. इकडे पुढे कीर्तन चालू आहे आणि इकडे आतमध्ये पण खूप माणसं बसली आहेत. आज समाप्ती असल्यामुळे खूप गर्दी आहे. जस्ट लाईट पण गेली आहे, तरी तिकडे कीर्तन चालू आहे पण आता आवाज नाही येत आहे. इकडे सर्व काकी पुऱ्या तळत आहेत आणि काकीकडे पापड तळत आहेत. इथे भात, आय थिंक इथे डाळ आणि भाजी वगैरे आहे.
चरणी हेच करीत असे विनोनी भवंदनी सोडवावी विठ्ठल कल्पनेची बाधा नव्हती अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणितया असावे कल्याण मागणी ते एक तुझ प्रती आहे या संतांची सावण्याचा तोही ज्ञानदेव काल्याचा कीर्तन आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. भटवाडी 101 रुपये, सुचित्रा महादेव तावडे नागगाव 200, जितेंद्र भवन सेना राजापूर 521 रुपये. मित्रांनो, आता मंदिरात जाऊन आम्ही घरी आलो आहे. संध्याकाळी 5 वाजता दिंडी आहे, तर भेटूया डायरेक्ट संध्याकाळी दिंडी सोहळ्यासाठी. वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आमच्या इथे पडतोय तुफान पाऊस. हे बघा, अक्षरशः पाटातून पाणी वाहत आहे आणि गाजतंय सुद्धा. त्यामुळे दिंडी तर होईल असं काही चिन्ह दिसत नाही आहेत. पुढे ब्लॉग पण कंटिन्यू होईल की नाही हे सांगू शकत नाही. तर मंडळी, आता वाजलेले आहेत 7 आणि पावसाला थांबलेला आहे. तर पाऊस थांबल्यामुळे अंधारातच, पण लाईट नाही आहे गावामध्ये आणि अंधारातच आता दिंडी निघाली आहे. हे आहे आमचं गावचं ग्रामदेवतेचं मंदिर. गांगोबा लिंगोबा ब्राह्मणदेव उगवाई देवी विठलाई देवीचं मंदिर आहे. आता इकडे आमची दिंडी येणार आहे आणि हे जीजी काका. पावसामुळे लाईट नाही आहे गावात. देव दाखवतात आपण. ग्रामदेवता आई उगवाई गांगोबा लिंगोबा विठलाई देवी.
एवढं टेबल अंधार अंधार सुप्रभात मित्रांनो, काल रात्री जी लाईट गेली होती ती अजूनसुद्धा आलेली नाही आहे. तर आमचा जो दिंडी सोहळा होता तो अंधारातच पार पडला. अंधार असल्यामुळे मी शेवटचा टेकसुद्धा घेतला नव्हता, तर तो मी आता घेतो आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आज मी निघणार आहे मुंबईला जायला, तर त्याचीच थोडी गडबड चालू आहे घरी. तर माझ्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, गावी येऊन 10 दिवस झाले आणि हे 10 दिवस कधी गेले समजलंच नाही. शेवटच्या दिवशी ऊर दाटून आला होता. निघायच्या वेळी पाय जड झाले होते. शहराकडून बोलावणं आलं होतं, जावं तर लागणारच. पुन्हा येण्यासाठी, शहराच्या धावत्या जीवनातून सुखाचे 4 निवांत क्षण जगण्यासाठी आणि पुन्हा आपल्या हक्काच्या माणसांना भेटण्यासाठी. तुझी आठवण